राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनल आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आता जे गादीवर बसलेले आहेत त्यांनी केलेलं स्टेटमेंट. शिवाजी महाराजाची ही छत्रपती शाहू महाराजाची प्रसिद्धी जी आहे त्या गादीवर बसलेले हे अतिशहाणे ज्यांना आपल्या गादीची परंपरा माहीत नाही त्यांनी काल ते आता सध्या खासदार आहेत काँग्रेसचे, ते महत्त्वाचं आहे बरं. त्यांनी काल पत्रकारासमोर सांगितलं की टिपू सुलतान यांनी शिवाजी महाराजांचा म्हणजे शिवाजी महाराजांनी जे केलं त्याप्रमाणे टिपू सुलताननं केलं असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचं सगळं शिकून टिपू सुलतान वागला आहे. या माणसाला या गादीवर बसायच्या लायकीचा नाही हा. याला आपला इतिहास माहीत नाही. शिवाजी महाराज कुठं, टिपू सुलतान कुठं. कोणतीही स्टेटमेंट करताना थोडी माहिती तर घ्यावी ना. याला आपल्यात ज्या गादीवर बसला त्याचीच माहिती नाही. आणि टिपू सुलतानला बोलायला ते काँग्रेसची भाषा झाली. काही दुर्दैव आहे की टिपू सुलतान हा देशद्रोही होता. त्यानं हिंदूंच्या विरुद्ध होता. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात युद्ध केलेले आहेत आणि तो इंग्रजाचा पिद्दू होता. इंग्रजांना साथ देणार होता. ते सरळ स्टेटमेंट असं करतो मी की जे काही मुस्लिम परकीय आले त्यांनी का देशप्रेम केले भारतावर. त्यांनी देशाच्या विरुद्धच वागलेले आहेत ना. आणि या छत्रपती शाहू महाराज आताचे गादीवरचे हे मुळात वंशज नाही आहेत. हे दत्तक आलेले आहेत गादीवर. पण त्यांचं जे रक्त आहे ते वंशजाचं नाही ना, ते दुसऱ्या खानदानातलं रक्त आलेलं आहे. त्यामुळे साहजिक आहे त्यांचं स्टेटमेंट करण्याबद्दल काही आश्चर्य वाटायचं कारण नाही आहे. आश्चर्य वाटला त्या माणसाला काय बोलावं, कोण्या शब्दात बोलावं याच्याबद्दल. छत्रपती शाहू महाराजांची गादी कोल्हापूरची किती त्यांचं महत्त्व आहे, किती त्यांचा इतिहास मोठा आहे. पण ही गादी शिवाजी महाराजांकडून आलेली आहे. राजाराम राजे जे होते त्यांच्याकडून आलेली गादी ही. इतिहासाची माहिती नाही, काय बोलतो आपण कळत नाही. या माणसाच्या स्टेटमेंट असं झालं की दगडावर डोकं आपटावं का दगड कपाळाला मारावं असा प्रश्न निर्माण झाला. आणि काँग्रेसने त्यांना खासदार केले. या कोल्हापूरच्या गादीचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये शाहू महाराजांचं महत्त्व आहे. लोक फॉलो करतात त्या गादीला. लोक मानतात की शिवाजी महाराजांची गादी आहे, वंशज आहेत. अशा गादीवर बसलेले मध्यंतरी काय झालं होतं की हे खासदारकीचं तिकीट मिळालं जे छत्रपती महाराजांचे खरे वंशज होते त्यातल्या एका माणसानं स्टेटमेंट केलं होतं की मग हे छत्रपती महाराजांचे वंशज नाही आहेत, हे दत्तक आलेले आहेत. दत्तक घेऊन या गादीवर बसलेले आहेत. त्यामुळे साहजिक आहे की त्यांच्या DNA किंवा रक्त हे शिवाजी महाराजांच्या खानदानचं नाही आहे. हे दुसऱ्या खानदानमध्ये जन्मले तर येऊन बसलेत. काय भारताचा इतिहास माहीत नाही, मोठ्या गादीवर बसलेले ज्याचा आज लोक सन्मान करतात आणि अशा प्रकारचे स्टेटमेंट टिपू सुलतानला महत्त्व देतात. कमीत कमी टिपू सुलतानच्याबद्दल माहिती कोणाकडून तरी घ्यावी ना. कोल्हापूरमध्ये एखादा कोणी शहाणा असेल एवढं माहिती घेऊनच तर स्टेटमेंट करण्यापूर्वी. नाही तर काही बोलायचं नाही, माहीत नाही म्हणायचं. फार दुर्दैव आहे. हे स्टेटमेंट ऐकलं तर खूप राग आला. मी माझं मत आपल्यासमोर व्यक्त केलं आहे. आपलं काय मत आहे ते माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. जय श्रीराम.